व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, देशद्रोह म्हणजे काय, राष्ट्रद्रोह म्हणजे काय, आपल्या मातीशी गद्दारी करणे, आपल्या या मातीलाच नाव ठेवणे, भारत माता की जयला विरोध करणे, वंदे मातरमला विरोध करणे, ही हिरवी जमात जी आहे, म्हणजे हे जे शांतीदूत आपण म्हणतो, यांच्यातले काही जण तर असे म्हणतात की आमच्या गळ्यावर तलवार ठेवा, मात्र आम्ही भारत माता की जय किंवा वंदे मातरम अजिबातच म्हणणार नाही. एक वेळ आपण यांचं समजून घेऊ शकतो की हे लोक आहेतच असे, हे खातात इथलं आणि गातात पाकिस्तानचं, ही यांची नियतीच तशी आहे. ऍक्च्युली हे सगळे कन्व्हर्टेड आहेत. तलवारीच्या धाकानं यांच्या पूर्वजांनी विजारी उतरवल्या आणि लुंग्या घातलेल्या आहेत, मिशा काढल्या आणि दाढ्या वाढवल्या, बस एवढाच काय तो फरक आहे. मात्र आता हे इतके कट्टर झालेले आहेत की हे आता गजवा ए हिंदच्या दिशेने पुन्हा एकदा प्रवास करायला सुरुवात केलेली आहे या लोकांनी. नाशिकचा कॉर्पोरेट जिहाद जो आहे हे त्याचंच एक उदाहरण आहे. अमरावतीमध्ये परतवाड्यामध्ये जी घटना घडली हे देखील त्याचंच एक उदाहरण आहे. अवघ्या महाराष्ट्रभर नव्हेच तर अवघ्या देशभर अशा असामाजिक तत्वांनी भरलेल्या घटना घडतच आहेत. मित्रांनो, या लोकांकडून आपण दुसरी अपेक्षा करूच शकत नाही, पण या लोकांची हिंमत वाढते कशी, हा मूळ मुद्दा आहे. तर यांची हिंमत वाढते ते आपल्याकडच्या काही नालायक नेत्यांमुळे, त्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे आणि त्यांच्या सो कॉल्ड सेक्युलरिझममुळे. हा सेक्युलरिझम नेमका आला कुठून? आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी हा सेक्युलरिझम घुसवलाय भारतीय संविधानामध्ये. घटनात्मक दुरुस्त्या करून घेतल्यात विनाकारण, गरज नसताना. त्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आज त्यांची एवढी हिंमत होते की आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही, आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडचा एक महाभाग आहे जो आपल्या मालकाप्रमाणेच हिरवा प्रेमी झालेला आहे आणि तो भारत माता की जय आणि वंदे मातरमला विरोध करायला लागलेला आहे. थंबनेलवर तुम्ही बघितलेच असेल, या महाभागाचं नावही तुम्ही ओळखलेलंच असेल. मित्रांनो, संतापजनक घटना घडलेली आहे. काळजी करू नका, या माणसाचं थोबाड मी तुम्हाला अजिबात दाखवणार नाहीये. मात्र घडलंय काय हे तुम्हाला नेमकं कळणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या रॅल्यांमध्ये अल्लाहू अकबरचे नारे गाजत होते, नारा एक तकबीर गाजत होती. त्यानंतर यांच्या विजयी झालेल्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगव्या झेंड्यांसोबत हिरवे झेंडे, पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात होते. अहो, लाजीरवाणी गोष्ट तर एवढी आहे, नाशिकमध्ये हे हिरवे झेंडे ज्यांनी काठ्या हातात धरलेल्या होत्या ना, ते त्या हिरव्या झेंड्याच्या काठ्यांनी भगव्या झेंड्याच्या काठ्यांना मारत होते. व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत. ज्यांना टिपू सुलतानच्या नावानं गार्डन बनवायचंय, याकूब मेमनची मजार सजवायची आहे, आणि हे सगळं कशासाठी? तर मतांचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून. जनाब उद्धव ठाकरे, खुदा का नेक बंदा. अरे खुदा का नेक बंदा, वो तो खुदा का फेक बंदा है. अरे जो हिंदुओं का नहीं हो सका वो उनका क्या होगा. आणि त्याचा घरगडी पण तसलाच आहे हा घरगडी सुद्धा. एक पाऊल पुढे गेलाय हा माणूस. भाजप द्वेष, नरेंद्र मोदी द्वेष, या द्वेषापोटी हा माणूस इतका नालायक झालेला आहे की आपण राष्ट्रद्रोह करतोय, देशद्रोह करतोय, याचं भान सुद्धा या माणसाला राहिलेलं नाही. मित्रांनो, आता तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप्स आणि फोटोज बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी, त्याच्या या व्हिडिओची आणि क्लिप्सची ही एक छोटीशी झलक होती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हा. एक एक रुपया खूप लाख मोलाचा ठरू शकतो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याचा डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड ठेवून तुम्हाला तुमची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता पुढे जाऊया थोडंसं. भोंगा राऊतने एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करत असताना, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना मुस्लिम अपीजमेंट करायला सुरुवात केली आणि ज्याप्रमाणे
हे कटवे, हे लसूण कांड्यावाले जे आहेत ना, हे वंदे मातरम आणि भारत माता की जयला जसा विरोध करतात ना, त्याच्या पलीकडे जाऊन भोंग्याने भारत माता की जय आणि वंदे मातरमला विरोध केलेला आहे. कसा तो एकदा यांच्याच तोंडून ऐका. यांचं तोंड आम्ही तुम्हाला दाखवणार नाहीये, काळजी करू नका. एखाद्या जोकराचा फोटो लावू आपण यांच्या तोंडासमोर. बघा हा जोकर काय म्हणतोय. ती मी घेतली आणि जर तुम्ही ती घेतली नसाल, घेणार नसाल, तर तुम्ही देशाचे शत्रू आहात. तुम्हाला हे भारत माता की जय, वंदे मातरम वगैरे फालतू गोष्टी ज्या राजकारणासाठी वापरता, ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ती मी घेतली आणि जर तुम्ही ती घेतली नसाल, घेणार नसाल, तर तुम्ही देशाचे शत्रू आहात. तुम्हाला हे भारत माता की जय, वंदे मातरम वगैरे फालतू गोष्टी ज्या राजकारणासाठी वापरता, ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. एखादा जोकर समोरच्याला निखळ आनंद मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रामाणिकपणे विनोद निर्मिती करत असतो. मात्र हा जो जोकर आहे, हा खडगूट जोकर आहे, हा खडूस आहे, हा मत्सरी आहे, द्वेषी आहे. मुद्दाम एखाद्याला हिणवायचं, लोकांच्या भावनांना दुखवायचं, म्हणूनच हा माणूस वारंवार असले घाणेरडे प्रताप करत असतो. काही गरज नव्हती भारत माता की जय आणि वंदे मातरम यांना फालतू गोष्ट म्हणण्याची काही गरज नव्हती. बाबा तुला नाही म्हणायचं ना भारत माता की जय, नको म्हणू. वंदे मातरम नाही म्हणायचं ना तुला, नको म्हणू. तू जनाब उद्धव ठाकरे की जय म्हण ना, जनाब आदित्य ठाकरे की जय म्हण ना. ज्या आदित्य ठाकरेने तुझ्या कॉलर पकडली होती मातोश्रीमध्ये, त्याचेच गुणगान गात बस ना बाबा. तुझ्या घरमालकाचं लेकरू आहे ते, ढुकन पुसत जा त्याचं रोज. भारत माता की जय आणि वंदे मातरमवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? या माणसावर हक्कभंग प्रस्ताव आला पाहिजे. आता खरंच आला पाहिजे. कोणी उठसूट उठेल आणि भारत माता की जय आणि वंदे मातरमवर बोट उठवेल. वंदे मातरमचा अर्थ तरी कळतो का या माणसाला? अरे वंदे मातरम म्हणताच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हसत हसत फासावर चढलेले आहेत. हजारो लाखो क्रांतीवीर, स्वातंत्र्य सैनिक भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत प्राणांची आहुती देऊन गेलेले आहेत. तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे? चरखा चालवून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. आणि जर चरखा चालूनच शांती प्रस्थापित झालेली असती तर मग इराण, अमेरिका, इस्रायल इथं चरखेच पाठवून द्या ना. कशाला अण्वस्त्र टाकताय एकमेकावर? सांगा ना त्यांना गांधींचा अहिंसावाद. आजही भारतीय जवान सीमेवर जेव्हा उभे असतात तेव्हा भारत माता की जय म्हटलं की त्यांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळतं. वंदे मातरम म्हटलं की त्यांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळतं. आणि त्या गोष्टीला, त्या सळसळणाऱ्या रक्ताला हा नालायक भिकारडा संपादक फालतू गोष्ट म्हणतो. आणि हे आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार सहन करतात. ज्या कोणा पत्रकाराने या नतद्रष्टाची मुलाखत घेतली, खरं तर त्यानेच तिथल्या तिथेच यांना झापायला पाहिजे होतं की तुम्ही असं कसं बोलता. या मातृभूमीसाठी आम्ही आमचे प्राण सुद्धा देऊ शकतो. त्या मातृभूमीसाठी असे अनुद्गार आम्ही सहन करणार नाही असं ठणकावून सांगता येत नाही आपल्याकडच्या पत्रकारांना. कसं सांगणार नाही का? परत भीती आहे हा माणूस परत कॅमेरावर थुंकतो की काय म्हणून. कारण निर्लज्जपणाचा कळस तर आहेच हा माणूस. मित्रांनो, तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखा हा प्रकार आहे. खरोखरच ह्या लोकांनी लाजा सोडलेल्या आहेत. हे निर्लज्ज झालेले आहेत. आता काँग्रेसचं लांगुल चालन चालू केलेलं आहे. का तर 2028ला खासदारकीची मुदत संपतीये. पुन्हा खासदार होता येईल का नाही सेनेमधून माहीत नाही. आणि त्यामुळेच आता शरद पवारांचे पाय चाटणं, राहुल गांधींचे पाय चाटणं चालू आहे. कारण आदित्यचं आणि यांचं तर आता बिनसलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका प्रकरणाचा उलगडा आम्ही करणारच आहोत. मात्र तुर्तास सध्या वंदे मातरम आणि भारत माता की जय यावर या माणसाने जी मुक्ताफळं उधळलेली आहेत ती मुक्ताफळं असह्य आहेत. ही सहन केलीच जाऊ शकत नाही. कसं काय लोक यांना महान म्हणतात, यांना नेता म्हणतात? नेते असे असतात का? असे असतात नेते? आणि हे वारसा सांगतात बाळासाहेब ठाकरेंचा. अरे बाळासाहेब ठाकरे असते ना आज तर फोडून काढला असता चापकानं भारत माता की जय आणि वंदे मातरमला फालतू म्हटल्याबद्दल.
थोडी तरी लाज, थोडी तरी शरम बाळगायला पाहिजे. वारे भाषण करत असताना छत्रपती शिवप्रभूंचं नाव घेता, संभाजी महाराजांचं नाव घेता, ते सुद्धा जय भवानीच म्हणत होते ना. तुम्हाला ते जय भवानी म्हणायला सुद्धा लाज वाटत असेल, कारण आता तुम्ही जनाब झालेले आहात. तुम्ही जनाब व्हा, दाढ्या वाढवा, लुंग्या घाला, गोल टोपी घाला, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. इफ्तार पार्ट्या झोडा, बीफ खा, डुकरं खा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आमच्या मातृभूमीबद्दल, आमच्या ह्या भारत मातेबद्दल अनुद्गार काढू नका. हक्कभंगाचा प्रस्ताव यांच्यावर आला पाहिजे मित्रांनो. विधिमंडळामध्ये हे सादर झालं पाहिजे. मी स्वतः पर्सनली विधिमंडळाला पत्र लिहिणारे या व्हिडिओ सकट, की एका संविधानिक पदावर बसलेला हा खासदार असं कसं बोलू शकतो. आणि एक खासदार जर असं बोलू शकतो, तर मग हे झोपडपट्टीत राहणारे हिरवे साप हे तर वळवळणारच ना. यांना तर तेच पाहिजे. हे नेतेच असले जर दलिंद्र सारखे वागायला लागले, तर त्यांचाच आदर्श घेऊन हे लोक बावळट सारखं वागायला लागतात ना. आणि मग जातीय हिंसा, धार्मिक हिंसा, दंगली, जाळपोळ, हे असामाजिक तत्व आहेत साहेब. हा भोंगा खरंच असामाजिक तत्व आहे. महिलांवर अभद्र टिप्पणी करणे, देवी देवतांवर अभद्र टिप्पणी करणे, आता तर काय भारत मातेवर टिप्पणी करणे. अरे बालाकोटचे तुम्ही पुरावे मागता, एअर स्ट्राईकचे पुरावे मागता, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागता. तुमचा भारतीय सैन्यावर विश्वास नाहीये. एकीकडे म्हणता की संविधान धोक्यात आलंय, लोकशाही धोक्यात आलेली आहे. तुमच्याच मुळे आली हो. भारत माता की जय आणि वंदे मातरमला तुम्ही फालतू गोष्ट म्हणता, त्याच्याचमुळे लोकशाही धोक्यात येऊ लागली. आता तुमच्यामुळेच ही हिरव्या सापांची वळवळ वाढत चाललेली आहे. आवर घाला जरा तोंडाला. जो कोणी सुज्ञ व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल, एखादा राजकारणी, त्याने याचा नक्कीच विचार करावा. आणि जमलं तर हक्कभंगाचा प्रस्ताव या भोंग्या विरुद्ध नक्की आणा. आम्ही तर आमच्या परीनं पत्र लिहिणारच आहोत विधिमंडळाला, राज्यपालांना. बघूया काय होतंय ते. सहन करायचं म्हणजे किती करायचं, कुठली कुठली गोष्ट सहन करायची, त्याला पण मर्यादा असतात काही. हिंदू सहिष्णू आहे, सहनशील आहे, याचा अर्थ असा नाही की हिंदू गांडू आहे. मित्रांनो, संताप अनावर होण्यासारखी ही घटना आहे, ही गोष्ट आहे. तरी सुद्धा भावनेवर नियंत्रण ठेवून मी बोलतोय, अगदी कंट्रोल्ड बोलतोय. थोडे काही तिखट शब्द तोंडातून गेले असतील, माफ करा, पण गोष्टच तशी आहे मित्रांनो. काळजाला भिडली ही माझ्या, म्हणून मनातली खतखत तुमच्या समोर व्यक्त करावीशी वाटली, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला जे आवाहन तुम्हाला करण्यात आलेलं आहे की प्रभू श्री रामाचं नाव घेऊन जो सेवा संकल्प आपण सुरू केलेला आहे, त्यामध्ये यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतंय ते निश्चित द्या. अनेक गरजू आपल्याकडे डोळे लावून, आस लावून बघत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचूया, त्यांच्या अडीअडचणी सोडवूया आणि माणुसकीचं दर्शन घडवूया. तेव्हा इच्छेनुसार, मर्जीनुसार नक्की योगदान करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.